नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल। फडणवीस यांची मुलाखत लोकमतच्या व्यासपीठावर झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास पाऊण ते 1 तास अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आणि ती उत्तरं देताना त्यांनी मनात किती ठेवलं, मनातलं बाहेर किती सांगितलं हे मला माहिती नाही, परंतु लोकमतच्या मालकांनी त्यांना प्रश्न असा विचारला की आपसे बहुत डरते हैं देवेंद्रजी। त्यावरती देवेंद्रजी हसले आणि त्यांनी असं उत्तर दिलं की म्हणजे असं घाबरण्याचं काहीच कारण नाही, मी तसं काहीच करत नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचं काहीतरी उत्तर दिलं। देवेंद्रजी, तुम्ही करामती खूप करता, तुमच्यामध्ये हा हुनर कुठून आलाय, अशा आशयाचा प्रश्नसुद्धा त्यांना विचारण्यात आला आणि ते म्हणाले मी चमत्कार वगैरे काहीच करत नाही, चमत्कार होत असतात आपोआप, म्हणजे मी काही करत नाही। आता देवेंद्रजींमधल्या ज्या काय म्हणतात कला आहेत त्या आपल्याला माहिती आहेत। कला आणि कळा, नारदाच्या अंगी जशा आपण म्हणतो नाना कळा असतात तशा प्रकारच्या कळा त्यांच्या अंगात आहेत आणि कला आहे त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारची कला आहे राजकारणाची आणि ती आपल्याला दिसते, ते स्वतः कबूल करणार नाहीत, पण आम्ही जाणतो देवेंद्रजी। मला एकच सांगायचं की छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता और टूटे दिल से कोई खड़ा नहीं होता, असं वाजपेयीजींनीच एकदा म्हटलेलं होतं। आता छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता हा छोटा दिल कोणाकडे आहे हा मित्र तुम्ही विचार करा। ज्या प्रकारचं राजकारण गेल्या जवळजवळ 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर घडलेलं आहे, त्या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरडा झाला आहे का, गटारगंगा झाली आहे का, महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्णपणे पातळी खाली आली आहे का, आणि याला कोण जबाबदार आहे याचा आपण विचार केला पाहिजे। यासंबंधी मी पुन्हा बोलणार आहे। आज त्याच्या काहीच विषयांना स्पर्श करेन, पण पुन्हा बोलण्याचा प्रसंग मात्र येणार आहे आणि माझा निष्कर्ष मी तुम्हाला आत्ता सांगतो की याला प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत। त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांच्या 2014 ते 19 मध्ये 5 वर्ष त्यांना अचानकपणे मुख्यमंत्रीपद लाभलं। तुम्हाला आठवत असेल की 2013 साली ते प्रदेशाध्यक्ष झाले होते, तेही महत्त्वाचं पद त्यांना देण्यात आलं होतं आणि त्यावेळी नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामधनं 2 गट होते, त्यामधून एक ज्याला म्हणतो आपण काहीतरी एक मधला मार्ग काढायचा। म्हणजे मुंडेंच्या जवळचे जरी देवेंद्रजी असले तरी नागपूरचे, त्यामुळे गडकरींच्याशी सुद्धा त्यांचे कौटुंबिक संबंध होते, असा एक मध्यम मार्ग त्यामध्ये काढण्यात आला होता। आता हा जो पक्षामधले गट तट असतात प्रत्येक पक्षामध्ये आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, त्या गटातटांना सांभाळूनच काम करावं लागतं। पण प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्रजींच्या बाबत असा प्रश्न निर्माण झाला आहे की खूप गटतट आहेत, त्यांनी ते काम केलं, पण लगेच निवडणुका झाल्या आणि त्यांना अचानकपणे मुख्यमंत्रीपद मिळालं। ते मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्तन कसं राहिलं हे आपण बघा, तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे त्यांनी अनेकांना डावललं। म्हणजे 2014 ते 19 या काळामध्ये 5 वर्ष त्यांना मिळाली, त्यांनी विकास कामं काहीच केली असं म्हणणार, विकास कामं केली त्यांनी, पण आपल्याला ज्यांच्यामधून नेतृत्वातून आव्हान निर्माण होतं अशांना त्यांनी 2019 मध्ये बाजूला केलं। देवेंद्रजी सतत म्हणत होते की 5 वर्ष, या 5 वर्षांच्या काळामध्ये मी खूप कामं केली आणि सलगपणे 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकानंतर मीच मुख्यमंत्री राहिलो आहे। आता ते राहू शकले याचं कारण असंही आहे की भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने त्यांच्या मागे ते उभे राहिले, त्यांना आशीर्वाद होता। यांना असं म्हणायचं होतं की शरद पवार कसे राहू शकले, 4 वेळा मुख्यमंत्री होते पण सलगपणे 5 वर्ष मुख्यमंत्रीपद राहू शकले नाहीत ते, असं देवेंद्रजींना आडून सुचवायचं होतं। किंवा अन्य काँग्रेसचे मुख्यमंत्री 5-5 वर्ष राहू शकले नाहीत, त्यांना मध्येच हटवण्यात आलं, पण मी राहिलो। त्याच्यामध्ये त्यांच्या कर्तबगारीपेक्षा
त्यांची कर्तबगारी होती, अजिबात मी अमान्य करत नाही, पण नेतृत्व त्यांच्या मागे उभं राहिलं हाही त्याच्यामधला भाग होता. पण नेतृत्व 5 वर्ष उभे राहिल्यानंतर मग देवेंद्रजींचं 2019ला वागणं कसं होतं की 2019च्या आधीच त्यांना ज्यांच्यापासून आव्हान वाटत होतं, म्हणजे एक तर असे की नितीन गडकरी आणि त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं हे स्पष्ट दिसत होतं. म्हणजे मी नितीन गडकरींच्या आदेशाबहुकूम वागायला मी मी स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आहे ते दाखवायला सुरुवात केली. आणि गडकरींना राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे एक प्रकारे त्यांनी बाहेरच काढलं. विनोद तावडे जे त्यांचे कॉम्पिटिटर होते त्यांना त्यांनी तिकीट नाकारलं. पंकजाताई मुंडे यांचे पंख त्यांनी कापलेत, त्यांना तिकीट नाकारलं. पंकजाताईंच्या वर चिक्की घोटाळ्याचे आरोप कसे झाले आणि त्या फायली कोणी पोचवल्या ही सगळ्यांना माहिती आहे. त्या फायली कोणी दिल्या हे सगळ्यांना माहिती आहे. खडसेंच्या विरोधात संपूर्णपणे राजकारण कसं घडवण्यात आलं आणि त्यांना पूर्णपणे कोंडली करण्यात आली, त्यांना बाजूला टाकण्यात आलं. गिरीश महाजनांना त्यांच्या विरोधात उभं करून एक प्रकारे त्यांचं नेतृत्व मोठं करायचं आणि खडसेंना कमी करायचं. कारण खडसे यांना वाटत होतं की आपण मुख्यमंत्री होऊ, त्यांना बाजूला करण्यात आलं, ते ज्येष्ठ नेते असूनसुद्धा. आणि त्यांना पूर्णपणे डावलण्याचं काम हे फडणवीस यांनी कसं केलं हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे जे नेते किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांचासुद्धा पत्ता कापण्यात आला आणि मग त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली, मग प्रदेशाध्यक्ष पद त्यांना देण्यात आलं. पण 2019मध्ये वेगवेगळ्या नेत्यांना त्यांनी कापलेलं होतं. आता देवेंद्रजी म्हणाले की मी काही करामती करत नाही, तर त्यांनी करामती केलेल्या आहेत. आता गंमत मला तुम्हाला सांगायची की देवेंद्रजींची लोकमतच्या व्यासपीठावरती त्यांचा एक सोहळा असतो, पुरस्कार सोहळा वगैरे, त्या ठिकाणी जी मुलाखत झाली ती मुलाखत ऐकण्यासाठी समोर महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर होते. आणि देवेंद्रजींनी त्यावेळी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा म्हणजे आता काय त्याला नाव निशाणी त्यांना काही मिळालेली नाही, आता ते सगळं अजितदादांकडे गेलेलं आहे वगैरे त्यांनी सांगितलं. आणि सर्वोच्च न्यायालयात काय होईल ते बघावं लागेल, पण हा राहुल नार्वेकरांनी असा निर्णय घेतला आणि ते समोर बसलेले आहेत. हे बोलत असताना देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर गालातल्या गालात हसत होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना संदर्भात आणि राष्ट्रवादी संदर्भात ज्या प्रकारचे निर्णय घेतले त्याबाबत अनेक तज्ज्ञांनी, कायदेतज्ञांनी, घटनातज्ञांनी आक्षेप नोंदवलेत, कठोर आक्षेप नोंदवलेले. शिवसेनेने तर जाहीर जनतेपुढे जाऊन आपली वेदना आणि रास्त गाऱ्हाणं आपलं मांडलेलं होतं. पण नार्वेकर गालातल्या गालात हसत होते. देवेंद्रजी आणि त्यांची वेवलेन कशी जुळतीये बघा. अतिशय चांगल्या पद्धतीचं रिलेशन आहे ते. देवेंद्रजींनीच त्यांची तिथे निवड केलेली आहे. आणि अशोक चव्हाण म्हणालेच परवा की जे आता भाजपमध्ये गेले ते म्हणाले की नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षाचा पदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार वाचलं असतं. आणि मग महाविकास आघाडी सरकार कसं पाडण्यात आलं हे आपल्याला माहिती आहे. त्याबद्दल पुन्हा काही सांगण्याचं कारण नाही. पण त्या मुलाखतीमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी देवेंद्रजींनी सांगितल्या त्याच्याबद्दल तर उहापोह करायचंच आहे. ते असं म्हणाले की अजितदादा पवार यांच्याबरोबर जे मी सरकार स्थापन केलं म्हणजे ते 80 तासाचं सरकार होतं, त्यावेळी शरद पवारांच्याबरोबर सर्व चर्चा झाली होती. आणि त्याच्याबद्दलची जी काही माहिती असेल, कारण आज जर मी सगळंच बोललो तर काही लोकांची अडचण होईल. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की आज शरद पवारांच्या आसपास जी काही माणसं असतील तिथे संशयाचं भूत एक निर्माण करायचं, संशय कल्लोळ निर्माण करायचं तिथे की त्यांची अडचण होईल. म्हणून मी सगळ्या गोष्टी सांगत नाही, त्या 3-4 वर्षांनी मी सांगेन. या अगोदर ते असं म्हणत होते की मी लवकरच सांगेन, मग ते म्हणाले की योग्य वेळी सांगेन. आता ही योग्य वेळ केव्हा येणार आहे, त्यांचं पुस्तक केव्हा येणार आहे, त्यांचं आत्मचरित्र केव्हा येणार मला माहिती नाही, पण तेव्हा त्या गोष्टी ते उघड करणार आहेत. आज त्यांचा अजेंडा काय आहे की आज त्यांचा अजेंडा असा आहे की शरद पवारांना, सुप्रियाताई सुळे यांना किंवा त्यांच्या गटाला पूर्णतः बदनाम करणं, त्यांची विश्वासार्हता धुळीला मिळावी यासाठी प्रयत्न करणं. ते असं म्हणाले
की दादांनी सरकार स्थापन केलं, म्हणजे दादा गेले देवेंद्रजींबरोबर आणि शरद पवारांच्या परवानगीनेच ते गेले असं ते म्हणाले. सरकारचं स्थापन झालं. मग अचानकपणे सुप्रीम कोर्टाचा जो एक निर्णय आला की ज्याच्यामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे जो विश्वासदर्शक ठराव मांडायला लागतो म्हणजे सरकारच्या प्रती, त्यावेळी तो गुप्त मतदानाने करता येणार नाही असा निर्णय आला आणि मग अडचण झाली असती आणि सरकार आपलं पडलं असतं. म्हणून देवेंद्रजींनी स्वतः राजीनामा दिला त्यावेळी. पण दादांना शरद पवारांनी तोंडघाशी पडलं, कारण शरद पवारांशी सगळ्या वाटाघाटी चालल्या होत्या आणि दादांना वाईटपणा आला. दादा हे विलन ठरले असं देवेंद्रजी म्हणाले. म्हणजे देवेंद्रजींचा अजेंडा काय, त्यांना शरद पवारांना विलन ठरवायचं. आणि दादा बघा, दादा आज जे काही आरोप करतात शरद पवारांवरती, म्हणजे आपल्या काकांवरती किंवा सुप्रियाताईंवरती किंवा जो सगळा इमोशनल अत्याचार जे करतायत, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्याला, ती भाषा आणि देवेंद्रजींची भाषा ही सगळी सारखी आहे. म्हणजे देवेंद्रजींना जे आवडतं ते दादा बोलत आहेत आणि दादांना जे उचेल तेच देवेंद्र बोलत आहेत. या घरात कशी भांडणं लागतील याचा यशस्वी प्रात्यक्षिक देवेंद्रजींनी आपल्या करामतीमधनं दाखवलेलं आहे. बरोबर त्यांनी हे घरानं फोडून दाखवलेलं आहे. आणि सुप्रियाताईंनी आज सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस चालू आहे. जरी राहुल नार्वेकरांनी काही निर्णय दिला असला तरी त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादींनी युक्तिवाद काय केला आहे, जो सुप्रियाताईंनी सांगितलं की त्यांच्याकडे जी माहिती आली की पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे त्यांना कुठलं मिळूच नाही, त्यांना पक्षाचं नावही देऊ नका, त्यांना चिन्हही देऊ नका अशी विनंती केली, असा आग्रह केला. सुप्रियाताई म्हणाली की लोकशाहीमध्ये हे बसतं की बघ आमचा पक्ष तुम्ही हिसकावून घेतला, म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह, पण आम्हाला कुठलं चिन्हच मिळू नये, पक्षाचं नावच मिळू नये असा आग्रह धरणं हे लोकशाहीमध्ये बसतं का? आणि देवेंद्रजींना अजितदादा गटाचं हे म्हणणं मान्य आहे का? जे लोकशाही सतत म्हणत असतात देवेंद्रजी, उद्घोष करत असतात किंवा त्यांचे जे आदर्श आहेत, प्रेरणास्रोत आहेत, ते नरेंद्र मोदी सतत लोकशाहीच्या नावाने शपथ घेत असतात, कौनं करत असतात, भाषणं ठोकत असतात. त्यांना हे आवडेल? दुसरं कोणी असूच नाही, दुसरा पक्ष नसावा, त्याचं चिन्हच नसावा, हा काय प्रकार आहे? देवेंद्रजींनी याबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे. मग देवेंद्रजींनी सांगितलं म्हणजे दादांच्याबद्दल त्यांनी सांगितलं जे काय असेल ते. आणि मग ते म्हणाले की दादांचं सफोकेशन होत होतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, गुदमरले होते दादा, कोणमारा होत होता त्यांचा. आणि दादांचा कोणमारा कशामुळे होत होता काय कळायला मार्ग नाही. दादांना सर्वच्या सर्व पदं मिळाली, सर्व सत्ता मिळाली, महत्त्वाची खाती मिळाली, महत्त्वाची डिपार्टमेंट्स मिळाली आणि पक्षावरती पूर्णपणे महाराष्ट्रात त्यांची दादागिरी चाललेली होती. सगळे त्यांच्या आज्ञेत होते. जरी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असले तरी महाराष्ट्रात दादागिरी त्यांची चालली होती, कारण शरद पवार राष्ट्रीय स्तरावरती काम करत होते, लोकसभेत काम करत होते, राज्यसभेत काम करत होते, संसदेत काम करत होते. अन्य पक्षांशी संबंध ठेवणं, त्यांच्याशी चर्चा करणं, राष्ट्रीय प्रश्न मांडणं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नोटाबंदीचे प्रश्न असतील, त्याच्यावरती आपली भूमिका मांडणं आणि जनरल पक्षाला मार्गदर्शन करणं हे करत होते. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला अजितदादांवर, त्या अजितदादांनी अख्खा पक्ष ताब्यात घेतला. उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, एकनाथ शिंदे, त्यांना महत्त्वाची खाती आणि पदं दिली तरीसुद्धा ते म्हणतात की माझ्यावरती अन्याय होत होता. आणि त्या पदांच्या बळावरती, म्हणजे ज्या पदांच्या बळावरती अजितदादांनी संपूर्ण आर्थिक साधनसामुग्री स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्या बळावरती, त्या सत्तेच्या आणि त्या साधनसामुग्रीच्या बळावर सगळ्यांना आपलं मिंध केलं, आपल्या सहकाऱ्यांना पक्षातल्या, आणि मग आपला गट बांधला. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेनेही तसा गट बांधला. याच्याबद्दल देवेंद्रजी काही बोलले नाही, पण ते म्हणाले की दादांचं सफोकेशन होत होतं आणि दादा आपलं दुःख देवेंद्रजींना विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांच्याजवळ व्यक्त करत असणार दादा. म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून दादा कुचकामी ठरले पूर्णपणे. एवढंच नव्हे, ते एकनाथ शिंदेंच्या विरोधात त्यांच्या काही जमिनीच्या व्यवहारावरून जे गंभीर आरोप शिवसेनेने हिवाळी अधिवेशनात केले होते,
तेव्हा त्या आरोपांबाबत चर्चा करण्याऐवजी, भर देण्याऐवजी, सभागृह डोक्यावर घेण्याऐवजी अजितदादांनी वेगळेच मुद्दे उपस्थित करून सभागृहाचं लक्ष दुसरी भलतीकडेच नेलं. ज्या अजितदादांनी देवेंद्रजींकडे जे काही गंभीर आरोप असणारा जो एक फरार आरोपी होता, त्याची मुलगी त्यांच्या निवासस्थानी येत होती आणि गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी अशी मुलगी यावी आणि त्याच्या कशासाठी ती येत होती यासंबंधी जेव्हा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावेळी देवेंद्रजींना विरोधी पक्षनेते म्हणून कोंडीत पकडण्याच्या ऐवजी दादांनी सांभाळून घेतलेलं होतं. आणि म्हणून या सगळ्या मुलाखतीत, लोकमतच्या मुलाखतीत देवेंद्रजींनी अजितदादांना सांभाळून घेतलं, एकनाथ शिंदेंना सांभाळून घेतलं आणि ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांनासुद्धा उद्धवजींनी चांगलं वागवलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर म्हणजे ते स्वतःहूनच माझ्याकडे आले, मी काही करामती केल्या नाहीत. आता हुडी घालून ज्या काही करामती देवेंद्रजींनी केल्या त्या स्वतः एकनाथ शिंदेंनी सभागृहात सांगितल्या, अमृताताईंनी सांगितल्या, पण मी काही करामती करत नाही, मी काही चमत्कार करत नाही, मी साधाच भोळा माणूस आहे असं देवेंद्रजी सांगत राहिले त्या मुलाखतीमध्ये लोकमतच्या. आता दुसरी गोष्ट अशी आहे की देवेंद्रजी काय म्हणाले की हे लोक माझ्याकडे का येत आहेत, म्हणजे अजितदादा गट असेल, एकनाथ शिंदे असतील, ते म्हणाले की कामाची संधी भाजपतच मिळते, किंवा अशोक चव्हाण असतील, अन्य पक्षामध्ये कामाची संधी मिळत नाही. अशा वेळी भारतीय जनता पक्ष हाच त्यांना महत्त्वाचा वाटतो. या मुलाखतीमध्ये मला असं वाटलं होतं की देवेंद्रजींना विचारतील की तपास यंत्रणांचा उपयोग ब्लॅकमेलिंगसाठी करून तुम्ही पक्षामध्ये जे लोक घेतात त्याच्याबद्दल सांगा. ते जर तपास यंत्रणांचं दडपण जर नसतं तर जे लोक तुमच्याकडे आले सगळे ते आले असते का? आदर्शाचं ताजं उदाहरण आहे अशोक चव्हाणांचं, की व्हाईट पेपरमध्ये आदर्श गैरव्यवहाराचं उदाहरण होतं, किंवा अजितदादांविरुद्ध मोदीजी बोलले होते, अन्य लोकांबद्दलही बोलले होते, त्यांनाच तुम्ही घेतला असा प्रश्न विचारायला पाहिजे होता, पण तो विचारण्यात आला नाही. माहीत नाही मला का नाही विचारण्यात आला. पण बघा कामाची संधी म्हणजे नॅरेटिव्ह कसं तयार करतात बघा देवेंद्र फडणवीस, कामाची संधी आमच्याकडेच आहे तो मोदी. मला सुद्धा भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते आहेत, मी नाव सांगत नाही त्यांचं, मी कुठलीही पोस्ट लिहिली तरी ते त्यांचं असतं की तुम्ही काही टीका करा, आएगा तो मोदीही, असं नॅरेटिव्ह एक तयार करायचं. म्हणजे लोकसभा निवडणुकीचं मतदान व्हायचं आहे, अजून लोकसभा निवडणुका जाहीर व्हायच्यात अजून, पण लोकांच्या पुढे असं नॅरेटिव्ह तयार करायचं की आएगा तो मोदी, म्हणजे लोकांचं, विरोधकांचं मनोबल खच्ची करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तो मोदीजी करतायत, त्यांचे सहकारी करतायत आणि देवेंद्रजी स्व करतायत. असं काहीही अजूनपर्यंत कुठलाही सर्वे पुढे आलेला नाही. आत्ता लेटेस्ट की जो देशामध्ये मोदीजींना 400 मिळतील किंवा 370 मिळतील, आत्ता लेटेस्ट. पण एक लोकांच्याही मानसिकता तयार करायची. इंडिया आघाडी बिस्कटच चालली हे मी मान्य करतो, पण 1977 साली भारताच्या जनतेने इंदिरा गांधींची सत्ता जी पूर्णपणे हटवली. मी तेव्हा माझं नुकतंच कॉलेजचं शिक्षण झालेलं होतं, मी सगळं डोळ्यांनी बघितले. कोणालाही वाटलं होतं की इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो, अरे शक्यच नाही, अशी चर्चासुद्धा नव्हती, पण त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मोदीजी आएगा तो मोदीजी असं कितीही देवेंद्रजी असतील किंवा अन्य कोणी सांगितलं तरी त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचं कारण नाही. त्यानंतर मग राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि राज ठाकरे यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे, ते आम्हाला भेटतात वगैरे वगैरे हे जरी सांगण्यात आलं असलं, म्हणजे आज आशिष शेलार म्हणाले, देवेंद्रजी म्हणाले, पण या राज ठाकरेंच्यावर त्यांना कोण विचारत आहे, त्याला काय किंमत आहे? मनसेचा एकच आमदार आहे आणि तो सुद्धा त्याच्या ताकदीवर निवडून आलेला आहे. मनसेला आणि राज ठाकरेंच्या मताला एवढी किंमत कशाला देत आहेत? त्यांनी काय केलं? त्यांचं कर्तृत्व काय आहे? त्यांची ताकद किती आहे? ही भाषा देवेंद्रजीच करत होते. ही भाषा देवेंद्रजी, चंद्रकांत दादांनी केलेली आहे, सगळ्या अनेक नेत्यांनी भाजपच्या केलेली आहेत.
आणि अचानकपणे राज ठाकरेंचा जय जयकार त्यांनी सुरू केलेला आहे. मग भेटीगाठी सुरू झाले, ठीक आहे, त्यांचा तो प्रश्न आहे, पण लोकांच्या लक्षात हा फरकही येतोय हे मला तुम्हाला सांगायचं. आता चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले की आमचा दुपट्टा तयार आहे, म्हणजे कोणीही यावं, आमचा दुपट्टा तयार आहे, म्हणजे त्याचं स्वागत करायला. म्हणजे कुठलं, आणि जो नेता जो आमच्याकडे येईल त्याला भारताच्या विकासाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर असेल. म्हणजे जे यामिनी जाधव, यशवंत जाधव, आनंद अडसूळ आणि ज्यांच्यावरती भयंकर आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे, खोके गट म्हणून ज्याला म्हटलं जातं. दुसरा जो सिंचन गट आहे, काही तुरुंगात जाऊन आलेत, काही जणांवरती भ्रष्टाचाराचे हजारो कोटी रुपयांचे आरोप आहेत. ते सगळे सण जे भाजपत येत आहेत ते विकासासाठी येत आहेत. आता आपण विचारू की विकास म्हणजे कोणाचा, देशाचा का त्यांचा, या लोकांचा? हा आपण प्रश्न विचारायचा नाही. कोणाला विचारायचं नाही? फडणवीसांना जे नाव त्यांना ठेवण्यात आलेलं आहे, आणि ते खरंच आहे, फडणवीसच आहेत ते. आता बघा, मिलिंद देवरा त्यांना फडणवीसांनीच शिंदे गटामध्ये ॲडजस्ट केलं, त्यांना फोडलं. बाबा सिद्दीकींच्या बातम्या कशा येत होत्या बघा. बाबा सिद्दीकी म्हणाले नाही, माझा काही जायचा विचार नाही, अजून मला काही माहितीच नाही, आणि मग गेले बघा ते. त्यानंतर अशोक चव्हाण गेले. आता विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांच्या बातम्या सोडण्यात येत आहेत. म्हणजे त्यांची विश्वासार्हता, विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत. आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे 3 विरोधी पक्षाचे नेते हे भाजपबरोबर गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आता वडेट्टीवार सुद्धा जातील अशा पुढे सोडून देण्यात आलेल्या आहेत. आणि आज तर एका वर्तमानपत्राने, म्हणजे लोकमतनीच ही बातमी सोडली की जयंत पाटील सुद्धा चाललेले आहेत, जे राष्ट्रवादी अजितदादा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करायला लागला की या सगळ्या खोट्या बातम्या आहेत. म्हणजे जयंत पाटलांच्याबद्दल सुद्धा मनामध्ये प्रश्नचिन्ह तयार करायचं, पवार गटामध्ये गोंधळ उडवून द्यायचा. अरे तुमची भूक केव्हा भागणार आहे, काय चाललं हे, याच्याबद्दल प्रश्न त्या मुलाखतीमध्ये विचारले गेले असते तर बरं झालं असतं. पण याबद्दल देवेंद्रजी तर असं म्हणतात, आणि बावनकुळे म्हणतात की आमचा दुपट्टा तयार, आणि सगळेजण विकासासाठी येत आहेत, आमचा अजेंडा मान्य झाला आहे म्हणून म्हणतात. ते जय श्रीराम भारत माता की जय करत येत आहेत. अरे त्यांच्या गळ्याशी सुरी ठेवली आहे तुम्ही, ईडीची, CBIची, इन्कम टॅक्सची, आणि असं मग ते ज्याला म्हणतो की अशी सुरी ठेवली असेल तर काहीही तुम्ही म्हणायला सांगा, आम्ही काहीही कुठलीही घोषणा द्यायला तयार होत, असं हे लोक नेते म्हणतात. पण याचं समर्थन, याचं आर्ग्युमेंट कसं करतात देवेंद्रजी हे बघा, की हे येते ते भारत मातेवरचं प्रेम आहे त्यांना, मर्यादा पुरुषोत्तम रामाचे जणू हे भक्तच आहेत सगळे, ज्यांच्यावरती गैरव्यवहाराचे, पैसे खाण्याचे, शासकीय तिजोरी लुबाडण्याचे, जमिनी हडपण्याचे, गुंडगिरी करण्याचे अनेकांवरती गंभीर आरोप होते. ज्यांनी सिंचनामध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले असा आरोप होता, ज्यांनी विमान खरेदीमध्ये, एअरपोर्ट्समध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले असा आरोप होता, किंवा जे नवाब मलिक देशद्रोही आहेत, पाकिस्तानचे एजंट आहेत, असं जे म्हणत होते ते नवाब मलिक तुमच्या बाकावरती येऊन बसले. आणि तेव्हा मीडियाने आवाज उठवला की आता कसं नवाब मलिक तो सत्ताधाऱ्यांच्याच बाकावर येऊन बसले. हिवाळी अधिवेशनात बोंबाबोंब झाली, मीडियाने केली. तेव्हा मग देवेंद्र फडणवीसांनी लगेच पत्र लिहिलं, शेजारी अजितदादा बसलेत आणि हे बरोबर नाही असं म्हटले ते देवेंद्र फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आणि नवाब मलिकांना फंड मिळाला पुरवणी मागण्यामधनं. जर ते तुमच्या बाजूला आले नसते, अजितदादा गटाबरोबर आले नसते, तर फंड मिळाला असता का त्यांना? विरोधी पक्षांना फंड देतच नाही आहेत तुम्ही, आणि मग सांगताय की आमच्या विचारांवरती श्रद्धा आहे, आम्ही विचारांचं राजकारण करतो आहे. हा सगळा बोगसपणा आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगतोय 15 जून 2023ला भाजपच्याच ट्विटर हँडलवरून मी पुन्हा येईन ही जी कविता आहे
आणि वारंवार मी पुन्हा येऊन असं म्हणालेच आहे देवेंद्र, ही कविता आहे. ती कविता त्या व्हिडिओवरनं ट्विटरवरनं त्याचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला. ती क्लिप व्हायरल झाली आणि बोंबाबोंब झाली. काय देवेंद्रजींना आत्ताच्या आत्ता मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की काय? मग त्याचा खुलासा करायला लागला. देवेंद्रजी अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, उपमुख्यमंत्रीपद ते सुद्धा विभागून घ्यावं लागतं आहे. आणि जो मान आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा आहे तो कुठेच मिळत नाही आता आपल्याला. एवढंच नाही तर अमित शहासुद्धा आपल्या कितपत बाजूचे आहेत ह्या त्यांना माहिती नाही. हे जगाला माहिती आहे की अमित शहांचे काही देवेंद्रजी लाडके नाही आहेत. काय पुढे समीकरणं होतील काय माहिती नाही. विनोद तावडे यांच्या चंदीगडमधल्या, बिहारमधल्या अन्य ठिकाणच्या कामगिरीवरती खुश होऊन त्यांचं ज्याला हिंदीत कद उंचावणे म्हणतात तसं भाजपमधलं वजन वाढत चाललेलं आहे त्यांचं. ते सरचिटणीस आहेत भाजपचे. तेव्हा विनोद तावड्यानं म्हणजे जेव्हा निवडणुका होती देवेंद्रजी काय म्हणाले मुलाखतीमध्ये की संख्याबळावरनं मुख्यमंत्री ठरवेल असं नाही, पण तो केंद्रीय नेतृत्व ठरवेल. म्हणजे बघा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची कितीही इच्छा असली, त्यांच्या समर्थकांनी कितीही बोंबाबोंब केली किंवा देवेंद्रजींचे जे भक्तगण आहेत भाजपमधले किंवा डावे उजवे आहेत त्यांचे जे भाट आहेत ते भाट कितीही त्यांनी बोंबा मारल्या तरी देवेंद्रजी सुद्धा होण्याची शक्यता कमीच आहे. आणि हे सगळा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. आणि त्यावेळी मराठा नेता कोणी असेल किंवा ओबीसी नेता असेल तो मुख्यमंत्री होण्याची जास्त शक्यता आहे, न की देवेंद्र फडणवीस. त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे सांगतायत की हा जो निर्णय 3 पक्ष मिळून करणार नाहीत. आता 3 पक्षांचं मिळून सरकार आहे ना, पण निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल म्हणजे भाजपचे नेते करतील. म्हणजे हे 2 नेते जे आहेत अजितदादा आणि एकनाथ शिंदे आपापल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण त्यांना काहीही कवडीचीही किंमत नाही आहे. जे वर ठरेल तेच त्यांना स्वीकारावं लागणार आहे हे देवेंद्रजी अप्रत्यक्षपणे सांगतात. आता दुसरी गोष्ट की देवेंद्र फडणवीसांच्या मी करामती सांगता तुम्हाला सांगतो त्यांची इमेज जी आहे ती खूप घसरत चाललेली आहे. महाराष्ट्राला पूर्णपणे अस्थिरतेच्या संपूर्ण काळामध्ये त्यांनी लोटून दिलेलं आहे. महाराष्ट्राची इतकी परिस्थिती वाईट राजकीय परिस्थिती झाली नव्हती. फोडाफोडीच्या राजकारणाला त्यांनी जेवढी चालना दिलेली आहे त्यांची भूक भागत नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ झालं आहे. इतकी फोडाफोडी केल्यामुळे सुद्धा आरोप प्रत्यारोपांना ऊत आलेला आहे आणि आरोप प्रत्यारोप करताना पातळी खाली 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 येत चाललेली आहे. आणि त्याला ते नेते जबाबदार आहेत, फक्त देवेंद्रजी म्हणत नाही मी. पण हे कशामुळे सुरू झालं की ही अस्थिरता कोणामुळे आली? ही देवेंद्रजींमुळे आलेली आहे. देवेंद्रजींनी अजितदादांबरोबर सरकार स्थापन करण्याचा एवढा अट्टहास करण्याची काय गरज होती? समजा ते थांबले असते, पण त्यांचं काय म्हणणं आहे की अन्य पक्ष जर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना थोडक्यात स्पष्ट शब्दात असं म्हणायचं की आम्ही काय भजन करायला इथे आलेलो नाहीत. म्हणून त्यांनी अजितदादांवर सरकार स्थापन केलं, पण ते सरकार 80 तासात कोसळण्यामुळे देवेंद्रजींची आबरू गेली. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची म्हणजे मोदी आणि शहा, नड्डा किंवा अन्य नेते सगळ्यांचीच इज्जत धुळीला मिळाली की हे कशासाठी केलं तुम्ही. आणि मग ज्या प्रकारे सरकार पाडलं त्यामुळे सुद्धा लोकांना ते आवडलं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की जर देवेंद्रजींनी आणि उद्धवजी यांच्यामध्ये जे मतभेद झाले, देवेंद्रजींनी शिवसेनेला म्हणजे उद्धवजींना चांगली ट्रीटमेंट दिली असते. चांगली ट्रीटमेंट म्हणजे सन्मानाची, म्हणजे कशी तोंडाने नुसतं उद्धवजी महान नेते वगैरे बाळासाहेब आमचे आदर्श आहेत असं म्हणणं नाही. शिवसेनेच्या विरोधात शिवसेनेला कमी करण्यासाठी कारवाया केल्या नसत्या, शिवसेनेला आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला नसता तर उद्धवजी तुमच्याबरोबर राहिले असते.
पण तुम्ही शिवसेनेचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न करा. आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची ती शिवसेना खरी, ती स्वाभिमानी आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष खरा आहे आणि तो स्वाभिमानी लोकांचा पक्ष आहे. आणि या दोन स्वाभिमानी नेत्यांवर तुम्ही बाहेरून एक प्रकारे राज्य करतायत. कारण जे शीर्षस्थ नेते तुमचे आहेत ते दादागिरी करतायत आणि तुम्ही त्यांच्याप्रमाणे वागतायत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला अस्मितेला डंख लावण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही स्वतः मराठी आहात, कशासाठी तुम्ही या गुजरातच्या तालावर नाचताय पूर्णपणे? तुम्हाला स्वाभिमान नाही का सी डी देशमुखांप्रमाणे देवेंद्रजी? तुम्ही का या सगळ्याला शरण गेलात? तुम्ही उद्धवजींना सांभाळून का घेतलं नाही, माझा हा प्रश्न आहे. जर सांभाळून घेतलं असतं तुम्ही तर आरोप प्रत्यारोपांची गरज नव्हती. तुम्ही व्यवस्थित सरकारमध्ये राहिला असतं तुम्ही. पण तुम्ही शिवसेनेची नांगी ठेचण्याचा प्रयत्न केला आणि मग अजितदादा आणि एकनाथ शिंदेंप्रमाणे लाचारी करण्याचं उद्धवजींनी नाकारलं. हे तुम्ही मुलाखतीत सांगायला पाहिजे होतं. ते कशासाठी सांगाल तुम्ही? ते तुम्ही सांगणारच नाही. आता अजून एक गोष्ट सांगतो. ज्यावेळी कोविड काळामध्ये रेमडेसिवीरची टंचाई होती आणि ते खरेदी करणं आणि त्याचं वाटप करणं हे केवळ सरकारच्या हातात असताना भारतीय जनता पक्षाने म्हणजे प्रसाद लाड आणि दरेकर यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि खाजगीरित्या त्याचा साठा घेतला आपल्या ताब्यात आणि मग भाजपने ते वितरित करायचं असं केलं. हे कशासाठी केलं तुम्ही? आणि त्यावेळी तुम्ही या दोन नेत्यांची तळी उचलण्याचं काम केलं. उद्धवजींनी आणि महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात चांगलं काम केलं होतं, पण त्यांच्यामध्ये त्यांची बदनामी करणं, मुख्यमंत्री निधीला फंड न देता पंतप्रधानांच्या निधीला फंड देणं, हे संपूर्ण तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात वर्तन करत होता. हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही. आता तुमच्या या सगळ्या गोष्टी, तुमच्या या सगळ्या करामती हे मी सांगताना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचं म्हणणं असं आहे की जे इम्पोर्टेड नेते आहेत त्या इम्पोर्टेड नेत्यांचा सल्ला जर कमी घेतला असता आणि ज्येष्ठ अनुभवी प्रगल्भ नेते आहेत भाजपचे, जे व्यापारी नाही आहेत, जे पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सल्ल्याने वागले असते देवेंद्रजी. ज्या नेत्यांनी शिवसेनेशी अनेक वर्ष संबंध ठेवलेत, बाळासाहेबांचे, उद्धवजींशी, संजय राऊत असतील किंवा बाकीचे नेते शिवसेनेचे, त्यांच्याबरोबर त्यांचे उत्तम संबंध सलोख्याचे होते, त्यांचं जर ऐकलं असतं किंवा त्यांना बरोबर आपल्या निर्णय प्रक्रियेत ठेवलं असतं तर रिलेशन्स चांगली राहिली असती आणि युतीचंच म्हणजे उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन सरकार आलं असतं. मग फोडाफोडी, खोकेगिरी वगैरे करावी लागली नसते. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे तुमच्या विश्वासातले नेते, माहीत आहे का आहे ते माहीत नाही. त्यांचं कर्तृत्व मोठं असेल कदाचित. राजकारणात अनेक जण पैशाने फार समर्थ नेते असतात, ते वेगवेगळ्या उलाढाली करू शकतात. किंवा नीरज गुंडे हे तर महान नेते आहेत, अनेक व्यवहारांमध्ये ते उपयोगी होतात. तेही देवेंद्रजींच्या संबंधात आहेत, जवळचे आहेत. आता हे गुंडे कोण आहेत? नीरज गुंडे. मग त्यांच्याबद्दल कोणी प्रश्न विचारला मग ते उद्धवजींचे सुद्धा त्यांचे संबंध असं म्हणायचं. म्हणजे ही व्हॉट अबाउट आहे. म्हणजे आता उद्धवजींचा संबंध आहे, तुमचं सरकार आहे किंवा यापूर्वीचा तुमचं सरकार असताना हे नीरज हे इतके महत्त्वाचे माणूस का बनले? मंगलप्रसाद लोढा असतील, नारायण राणे हे जे बाहेरचे नेते आहेत त्यांचं महत्त्व एवढं का आहे? नितेश राणे, निलेश राणे हे वाट्टेल ते बोलत आहेत पोलिसांबद्दल, वाट्टेल ते बोलत आहेत. आजही विधान आले नितेश, पण त्यांच्याबद्दल त्यांना तुम्ही प्रोटेक्ट करताय. फडणवीस, तुमची प्रतिमा दिवसेंदिवस ढागाळत चालली. तुम्ही सोशल मीडियावरचा रिव्ह्यू घ्या एकदा. आणि मी तुम्हाला सांगतो, सोशल मीडियाच्या पूर्वी एक सांगतो की एक सर्वे आलेला आहे, त्याच्यामध्ये वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले बरं का एका महत्त्वाच्या, त्यात म्हणले की मोदीजींची लोकप्रियता जी अगोदर होती ती खूप कमी झाली आहे.
काय 40-45% होती ती 25%वरती आली आणि तेवढीच फडणवीसांची सुद्धा खाली आलेली आहे. मी दोघांची आता इक्वल लेवलला आलेली आहे. मग त्याबाबत फडणवीस सगळेच म्हणालेच किंवा म्हणतील, अरे मोदीजी माझ्यापेक्षा खूप लोकप्रिय, खूप मोठे नेते, ते आमचे नेते आहेत, त्यांच्याशी माझी तुलना करू नका, कारण तुलना केली तर मग पंख कापले जातील अशी भीती. हा भाग आहे. पण फडणवीसजी तुम्ही सोशल मीडियावरती बघा, तुमची लोकप्रियता खरोखर खूप एकेकाळी चांगली होती, ती पूर्णपणे घसरणे लागलेली आणि याचा तुम्हाला फटका बसू शकता. कारण तुम्ही ज्या कलंकित नेत्यांना बरोबर घेतलेला आहे, ज्या तुमच्याबरोबर ते काही एका आमदारांनी कुठे तुमच्या बरोबरच्या पक्षाच्या आमदारांनी हवेत गोळीबार करणं, वाढती गुंडगिरी, किंवा तो ललित पाटील प्रकरण असेल काय, किंवा गणपत गायकवाड प्रकरण असेल का, तुमच्या पक्षाची आणि तुमची प्रतिमा कमी झालेली आहे, घसरत चाललेली आहे. तुम्ही सावध व्हा. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की बघा, जे नेते तुमच्या बरोबर ज्येष्ठ नेते त्यांचा सुद्धा सन्मान ठेवायला पाहिजे. त्यापूर्वी एक मुद्दा राहील म्हणून सांगतो. देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये त्यांना प्रचारासाठी म्हणून पाठवण्यात आलं होतं. त्या बिहारमध्ये देवेंद्रजी जाऊन काही उपयोग झाला नाही. बिहारमध्ये फारसा उपयोगच झाला नाही भाजपाला. तेव्हा नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांचं सरकार आलं आणि देवेंद्रजींनी त्यावेळी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा खोटे नाटे आरोप करून आदित्य ठाकरे वगैरेंवरती ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीबीआयकडे प्रकरण सोपवा असं म्हणून त्याचा उपयोग बिहारच्या निवडणुकीत केला, पण काहीही उपयोग झाला नाही. केवळ आणि मग त्यानंतर हे प्रकरणच सोडून दिलं त्यांनी, देवेंद्रजींनी आणि त्यांच्या पक्षाने. हा काय प्रकार आहे? हे किती घाणेरडं राजकारण देवेंद्रजी तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने केलेलं. हा एक भाग झाला. तर मला एक सांगायचं आहे की पक्षामध्ये माधव भंडारींसारखे चांगले नेते आहेत, सज्जन नेते. 12 वेळा त्यांचं नाव येऊन सुद्धा त्यांना राज्यसभा मिळू नये, त्यांना विधान परिषद मिळू नये, ते कुठेही दिसू नयेत पक्षाच्या ह्याच्यामध्ये, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये. असं का? एका सज्जन अभ्यासू नेत्याला. आणि माझ्या आठवणीप्रमाणे पूर्वी अतिशय प्रतिकूल काळ असताना त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी यश मिळवलेलं होतं, पण तुम्हाला त्यांचं महत्त्व वाटत नसावं. कितीतरी नेते आहेत. आता चित्रा वाघांना एकदम महत्त्व, राज्यसभेचं नाव निवडणुकी आली, चित्रा वाघांचं नाव आलं. काय बाबा, बाकीचे नेते नाहीत की जुने जाणते? आता मला त्या निमित्ताने आठवलं की कांताताई नलावडे मोदीजींबरोबर राष्ट्रीय स्तरावरती सरचिटणीस म्हणून भाजपमध्ये काम केलं. मोदीजींबरोबर भाजपच्या म्हणजे मुंबईच्या प्रदेशाच्या राष्ट्रीय स्तरावरती महिला काँग्रेसच्या महिला मोर्चाचं नेतृत्व केलं त्यांनी. इथे मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष महिलांच्या, जनरल सेक्रेटरी कितीतरी पदं भूषवली त्यांनी. यशस्वीपणे काम केलं. अत्यंत अभ्यासू या नेत्या कांताताई. एकदा आमदार म्हणून निवडून आले, पण दुसऱ्यांदा तिकीट दिलंच नाही त्यांना. आणि बारामतीसारख्या अवघड जागी पक्षाने पाठवलं म्हणून त्या तिथे गेल्या, निवडणूक लढवली त्यांनी आणि डिपॉझिट वगैरे जप्त झालं नाही, कारण कांताताईंची प्रतिमा खूप चांगली आहे. पण चेंबूरमधनं जेव्हा 2009 साली कुठल्या तरी दुसऱ्याच कार्यकर्त्याला तिकीट मिळालं आणि दारुण पराभव झाला कांताताईंना त्या चेंबूरच्या, त्यांना तिथे तिकीट दिलं असतं तर काय झालं असतं? फायदा झाला असता पक्षाचा. अतिशय लख्ख प्रतिमा, महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या, कर्तबगार. कुठे त्या कांताताई आता? प्रवक्त्या तरी होत्या, त्याही आता नाही आहेत. कुठे गेल्या त्या? का नाही महत्त्व दिलं त्यांना? आणि मी तुम्हाला सांगतो, मी असे अनेक नेते दाखवीन की जे अडगळीत पडलेले आहेत, समृद्ध अडगळीत, आणि जे उधार उसनवार करून आणलेले नेते त्यांना महत्त्व दिलं जाते, ते शेपावून गेलेले. हे फडणवीस तुमच्या काळात जास्त घडलेलं आहे. जे तुमच्याबरोबर तुमच्याशी ज्यांचं पटलं नाही त्यांना तुम्ही डावलून टाकलेलं आहे पूर्णपणे. त्यांना पक्षात आहेत की नाही असं वाटावं असं करून सोडलेलं तुम्ही. आणि पक्षामध्ये केवळ आयातीत उमेदवारांना, म्हणजे तुमचा आत्मनिर्भर पक्ष पाहिजे ना, का परनिर्भर पक्ष आहे तुमचा? म्हणजे फोडायचे पक्षाने आपल्याबरोबर घ्यायचे, किंवा काही जण थेट आपल्या अशोक चव्हाणांसारख्यांना आपल्या पक्षात घ्यायचं. हे काय चाललं आहे?
महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे नासवलं आहे तुम्ही फडणवीस तुम्ही नासवले. आणि तुमच्या या करामती आहेत त्या मला सांगायलाच पाहिजे आणि वारंवार त्या मी सांगेन. तुमच्याबद्दल तुमच्या अभ्यासवृत्तीचा, तुमच्या वेगवेगळ्या विषयातल्या आकलनाचा, तुमच्या वक्तृत्वाचा मी आदर करतो. पण तुम्ही 2019 पासून तुमचीच प्रतिमा तुम्ही आत मनामध्ये विचार करा. आसपासच्या भाटांना बाजूला ठेवा, तुम्ही चमच्यांना बाजूला ठेवा आणि स्वतःच विचार करा, चिंतन करा की तुम्ही जे करता आहात ते योग्य आहे का. या पद्धतीने जर तुम्ही गेला नसतात तर तुमची प्रतिमा खूप उजळून निघाली असती. भले लगेच यश मिळणार नाही, पण आज तुमच्याबद्दल अतिशय तीव्र स्वरूपात टीका केली जाते. तुम्ही तडफडताय सत्ता न मिळाल्यामुळे, मग मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे. सगळं मला पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे की नाही मला माहीत नाही, पण अनेक लोकांना तसं वाटतं. आणि या सूड भावनेने म्हणजे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही आणि सूड भावनेने तुम्ही इतरांचा जर बदला घेत असाल तर त्यामुळे वातावरण आणखीन कलुषित होत जाईल. मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सभ्य सुसंस्कृतपणा जो आहे आणि द्वेष पूर्णपणे की विरोधी पक्षात असू नये, नष्ट करावेत ते, हे जे काही चाललं आहे ते तुम्ही थांबवावं. तुमचे काही समर्थक आज तुम्ही काही ग्रुप आहेत, काही सोशल मीडियावरचे, ते विरोधकांवरती अत्यंत गलिच्छ स्वरूपामध्ये टीका टिप्पणी करत आहेत. मी हे मान्य करतो की तुमच्याबद्दलसुद्धा अशा प्रकारची निंदा नालस्ती झाली असेल. जेव्हा जेव्हा झाली आहे तेव्हा मी त्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातलं वातावरण तुम्ही फडणवीसशी जे आता खाली जात चाललं आहे, गडू होत चाललं आहे, विषारी होत चालले, ते आणखीन विषारी होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला सावराल आणि ज्या प्रकारे गेले 4 वर्ष तुम्ही वागत आलात त्यामध्ये काही सुधारणा कराल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो.